अजब रमा राघवची जोडी। गजानन गुरुजी, मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझी मुलगी इथे तुमच्या बरोबर राहणार नाही, कारण इथे राहिली तर ती तुमच्यासारखीच होईल, मिडल क्लास। कुठले अँबिशन्स ठेवायचे नाही, दुसरे कोणी ते ठेवत असतील तर त्या पूर्ण होऊ द्यायच्या नाही। टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी। म्हणूनच भीक मागायची वेळ आली तुमच्यावर। यांच्यापैकी तुला कोणी काही बोलत नाहीये म्हणून काय वाटेल ते बोलशील का यांना? यांचा इन्सल्टवर इन्सल्ट करतेस, तुला काहीच कसं नाही वाटत? तुला काय वाटलं मी इथे राहून काय शिकले? लोन कसा डिफॉल्ट करायचा हे, ती मोठी स्वप्न बघायचीच नाहीत, मध्यमवर्गीय कसं राहायचं हे। नो मॉम, मी इथे राहून हे शिकले की कसा आपण आपला आनंद आपल्या कुटुंबाबरोबर वाटून घ्यायचा असतो। मी इथे राहून हे शिकले की कसं आपण प्रॉब्लेम झाल्यावर एकमेकांवर ब्लेम करायचा नसतो। इनफॅक्ट एकत्र बसून सगळ्यांनी मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो। लावण्याजी, तुम्ही आल्यापासून आम्हाला नाही नाही ते बोललात, पण आमच्यापैकी कोणीही तुम्हाला काहीही बोललं नाही, कारण आम्हाला माहित आहे की तुम्हाला समजवण्यात काहीच अर्थ नाही। पण आता तुमच्या मुलीने तुम्हाला परस्पर सगळं सांगून टाकलंय। लहान आहे ती, तिला कुठे काय कळतंय अजून? मम्मा, मला एवढं तरी नक्कीच कळतं की ही माझी फॅमिली। एक महिना का होईना हे सगळीजण माझी माणसं आहेत, आणि माझी माणसं प्रॉब्लेम मध्ये असताना मी उंदरासारखी पळून नाही जाणार आहे, मी त्यांच्या बरोबर राहणार आहे। मग मला मंदिरात राहायला लागलं ना तरी चालेल। ते पानात वाढतात त्याला काय म्हणतात? शिधा। शिधा, राईट। मी ते सुद्धा खायला तयार आहे मामा। ऍटलीस्ट मला ब्लेसिंग्स तरी मिळतील। इनफ 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 ऑफ दिस नॉनसेन्स। ओके, काय चाललंय तुझं? खूप ऐकून घेतलंय मी। कुठे बॅग तुझी? बॅग कुठे तुझी? मम्मा, ओरडू नकोस, हे गुड हॅबिट्स नाही आहेत। तुला माहितीये, आमच्या आजी म्हणतात सकाळी सकाळी असा आरडाओरडा करायचा नसतो, त्याने चांगले वाईब्स मिळत नाही। मम्मा, मी तुला लास्ट टाइम सुद्धा सांगितलं होतं, ही सगळी माझी माणसं आहेत, त्यामुळे ह्यांच्यावर ओरडायचं नाही। आणि मी ह्यांना सोडून कुठेही जाणार नाही। आवडलं मॅडम? मला असं वाटतं की आता तुम्ही या, कारण मला अजून बरीच कामं आहेत।
आणि काय काम आहेत ना ते सुद्धा सांगते मी तुला मामा. आम्हाला ना आमच्या घराची शिफ्टिंग करायची. आम्हाला घरातून काढलं नाहीये. आम्ही स्वतःहून आमच्या नवीन घरात राहायला चाललोय. ओके आई, श्रुती, आजी, चला निघूयात आपण. पुरोहितांच्या ज्या घरातून मी त्यांना हकलवायला निघाले होते तिथून हे सगळे मानाने निघालेत. नवीन घर, यांना ह्यांचं नवीन घर मिळालंय. असं काय शक्य झालंय? कोणी दिलंय ह्या पुरोहितांना त्यांचं नवीन घर? हे तर शोधून काढायला जावं. Whatever it takes, लावण्या. बघा किती लोक जमली आहेत आपल्या मदतीसाठी. ही सगळी तुमची पुण्याई. खरंच गजानना, अरे आपल्या गाठीशी 4 पैसे असतील नसतील, पण ही संपत्ती बघ केवढी आहे. हो आहे, ही सगळी परमेश्वराची कृपा. आम्ही आभारी आहोत तुमचे. सगळी साफसफाई वगैरे केली ना नीट? गुड. आणि हो, गजानन पुरोहित म्हणून पाठी लावली ना त्या घरावर? गुड. ठीक आहे, ठेव मग. थँक्यू. पुरोहितांच्या घराचं सगळं झालं ना व्यवस्थित तुमच्या मनासारखं? हो. पण मला एक कळत नाहीये, आपले एवढे सगळे बंगले असताना तुम्ही पुरोहितांची सोय तुमच्या मित्राच्या घरात कशी काय केली? बरोबर आहे तुझं. अगोदर माझा तसाच विचार होता. ठरवलं होतं की आपल्याच एखाद्या बंगल्यामध्ये त्यांना शिफ्ट करू. पण मग म्हणलं की ही मदत आपण करतोय हे त्यांना कळायला वेळ लागणार नाही. कोणी नाहीतर लावण्याबाईंनी जाऊन तिकडे नक्की बॉम्ब फोडला असता. पण आता ही मदत आपण केलीये हे लावण्याला सुद्धा कळू शकणार नाही. हे फक्त आपलं सिक्रेट राहील. हो, मला पटतंय तुमचं म्हणणं. पण गिरीश, मला रमाचं खरंच खूप कौतुक वाटतं. ती जर आधीची रमा असती ना तर तिकडून सरळ पुरोहितांची पर्वा न करता निघून आली असती. पण तिनं तसं नाही केलं. उलट खंबीरपणानं त्यांच्या मदतीसाठी उभी राहील. खरंच रमा तिकडे गेल्यापासून एकदम बदललीये. ते घर स्वतःचं मानून सगळं करते. इथे असताना धर्मशाळेत असल्यासारखी राहायची ती. तिथे तिला मायेची माणसं मिळाल्यासारखं वाटत असणार. हो ना. आणि म्हणूनच रमानी तुम्हाला फोन केला आणि पुरोहितांना घर मिळवून दिलं. गिरीश, राघव सर, तुम्ही काही बोलत का नाही आहात? निघाल्यापासून एक शब्दही नाही बोलला. मी एकटेच बडबडतेय. बोला ना काहीतरी. एक मिनिट, तुम्ही रस्ता तर नाही ना विसरला? मी GPS लावू? माहितीये. बरं, मी पण असं गप्पच बसायचंय का? मला नाही जमणार बाबा. ऍटलीस्ट मला तरी बोलायला अलाउड आहे ना? राघव सर, गाडी थांबवा. आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा. रमा मॅडम, गाडी थांबवता येणार नाही. सामान आहे आपल्याकडे, आपल्याला वेळेवर पोहोचायला. थँक गॉड, थँक गॉड तुम्ही काहीतरी बोलला. निघाल्यापासून एक सेंटेन्स सुद्धा बोलला नव्हता. राघव सर प्लीज गाडी थांबवा. राघव सर गाडी थांबवा. बघा, मी नाहीतर गाडीवरनं उडी मारे ना. फ्रॅक्चर वगैरे झालं तर बघा राघव सर,
मी आधीच सांगते, गाडी थांबवा. थांबवा ना राघव सर, स्टॉप. राघव सर, नाव टेल मी, काय झालं? काय सकाळी सकाळी एवढ्या कसल्या गप्पा चालू आहेत? गिरीश, बोल. काय हे बरं आहे, यासाठी वेळ असतो तुझ्याकडे. पण मी जेव्हा म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं, नेमकं त्याच वेळी काम आठवतं. तू इतक्या सकाळी सकाळी कुठं येतेस? माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळू नकोस रे. काय बोलत होतात? ते जे काय होतं लावण्या, ते तुझ्या कामाचं अजिबात नव्हतं. तेव्हा उगाच त्याच्याबद्दल प्रश्न विचारत बसू नकोस. ठीक आहे, मग मी सकाळी सकाळी कुठे गेले होते, काय करत होते हे तू विचारू नकोस, कारण ह्याच्याशी तुझा काडीचाही संबंध नाहीये. एक मिनिट, तुम्ही दोघंही साध्या साध्या गोष्टी कुठल्या कुठे घेऊन जाता? गे बोलली, मध्ये बोलली. तुला आहे ना प्रॉब्लेम आहे, माहितीये ना. हे असं मध्ये बोलून तुला आमच्यातले वाद वाढवायचे असतात, ते कमी नसतात करायचे. कारण वाद वाढले ना की तुला त्याच्यात आनंद मिळतो. लावण्या, एक मिनिट थांब. काय आता माझ्या रूम मध्ये जायला तर परमिशन घ्यायला लागणार आहे का मला, तुझी का तिची? लावण्या, तसंच महत्वाचं बोलायचं होतं म्हणून तुला थांबायला सांगितलं. तुझ्या बिझी शेड्यूल मधनं पुढचे 2-3 दिवस थोडासा वेळ काढ. कशासाठी? जून महिन्यामध्ये आपल्या ग्रामदेवतेचा उत्सव असतो, विसरलीस ना? लावण्याताई, या उत्सवात सामील व्हायला मिळणं हा परांजपे फॅमिलीसाठी खरंच खूप मोठा मान असतो. आपल्या सगळ्यांच्याच भावना गुंतल्यात ना त्यात. तुझ्या भावना गुंतल्या असतील, माझ्या नाही. गिरीश, आणि या उत्सवाची सगळी जबाबदारी त्या गजाननकडे. मी तिथे येऊन काय करणार? लावण्या, या वर्षी नेमकं उत्सवाच्या वेळेला आपली मुलगी पुरोहितांच्या घरी राहते. म्हणजे उलट यावर्षी आपण अधिक जोमानं सगळ्या विधींमध्ये सामील नको का व्हायला? आणि ग्रामदेवतेचा उत्सव आहे. आपल्यासारखं प्रतिष्ठित कुटुंब तिथे हजर नसेल तर ते चांगलं दिसेल का? नाही, मला वाटतं तुला लावण्या तिथे यायलाच हवं. राईट गिरीश, जिथे आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तिथे मी मागे राहून कशी चालेल? मी येईन. इनफॅक्ट ग्रामदैवतेचा उत्सव ह्या वर्षी कसा दणक्यात साजरा होतो ना, हे मी स्वतः बघेन. ग्रेट. चलो इसी बात पे मी निघतो ऑफिसला. गिरीश, आरुषी मला परवा विचारत होती, ते कॉलेजचं तिचं जे सबमिशन आहे, पुरोहितांचं नाक कापण्याचा इतका मस्त चान्स मी तर सोडणार नाहीये. या वर्षीचा ग्रामदेवतेचा उत्सव पुरोहित फॅमिलीला आयुष्यभर लक्षात राहणार. दॅट्स माय वर्ड. आता असं म्हणू नका की काही झालं नाही म्हणून. मला माहितीये काहीतरी नक्की झालं. काय झालं? माझं मलाच कळत नाहीये मला काय झालंय ते. खूप खूप कसं तरी वाटतंय रमा मॅडम. काहीतरी चुकतंय, काहीतरी हरवतंय. माझं घर कोणीतरी हिरावून घेतलं माझ्यापासून. खूप खूप विचित्र वाटतंय.
सर तुम्ही तर किती प्रॅक्टिकल आहात, रॅशनल विचार करता. हा हा असा माणूस असा कसा इमोशनल होऊ शकतो? थँक्यू. बट मी तुमच्या हँकेने जर का माझे डोळे पुसले तर मग तुम्ही कशाने डोळे पुसा? तुमच्या पण डोळ्यात पाणी आहेच ना, आणि माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाहीये. तुम्ही वापरा, मी वेगळ्या बाजूने वापरे. राघव सर, तुमची ही रिॲक्शन अगदी नॅचरल आहे. जर का इतक्या कमी दिवसात तुमच्या घराशी अटॅच होऊ शकते तर तुम्ही किती इमोशनली इन्व्हॉल्ड असाल हे मी इमॅजिन करूच शकते. मला काल रात्रीपासूनच रडू येत होतं, पण मी स्वतःला खूप कंट्रोल केलं, कारण मला माहित होतं जर का मी रडायला लागले असते तर आई रडले असते, मग श्रुती रडली असती, मग पूजा वहिनी आणि मग आजी. खरं तर मला तुमच्या फॅमिलीचं स्पिरिट दिसलं, मी फक्त ते कॅरी केलं. पण आता तुम्हाला रडताना बघून असं कंट्रोल केलं. कस्य कांतम सुखम उपनतम दुःखम एकांततो निचैर गच्छति उपरच दशा चक्रने मिक्रमेण.